जन्मदिनी जन्मदिवसाचं औचित्य साधून अमृत महोत्सव चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय ते माझे स्नेही आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय संजय बनसोडेजी, माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, माजी आमदार त्रिंबक भिसेजी, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देवीदास जाधव, आबासाहेब पाटीलजी, जगदीश बावणे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, ॲडव्होकेट व्यंकटराव बेदरे, अनंतराव देशमुख, अभय साळुंके, कल्याण पाटील, बी मोरे, ॲडव्होकेट किरण जाधव, ॲडव्होकेट समत पटेल, विजय देशमुख, दत्ता सोमवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर आणि ज्यांनी या स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला ते लातूरचे माजी उपनगराध्यक्ष माझे स्नेही मोईजभाई शेखजी, सन्माननीय व्यासपीठ, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणारे संघ आणि सगळे खेळाडू, मुलांचे संघ आहेत, मुलींचे संघ आहेत, मुंबई उपनगर, सांगली, नागपूर, धाराशिव, अकोला, पुणे, यवतमाळ, सोलापूर, नाशिक, लातूर येथून आलेले आमचे सारे खेळाडू बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आज या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या संदर्भामध्ये आदरणीय संजय बनसोडेजी यांनी आपले विचार व्यक्त केले आणि अतिशय योग्य शब्दामध्ये आदरणीय संजय बनसोडेजी यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं वर्णन केलं। थोडक्यात त्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा जीवनपट आपल्या पुढे उभा केला। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या जीवनाची सुरुवात केली असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार।
दोन भावांमध्ये प्रेम कसं असतं, कसं असावं, हे उदाहरण आपल्याला देता येईल असं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं नातं. कदाचित माझं आणि रितेशचंही नातं तसं नसेल, कदाचित माझं आणि धीरजचंही तसं नातं नसेल, कदाचित रितेशचं धीरजचंही नातं तसं नसेल. कारण ही नाती जी आहेत ही आगळी वेगळी असतात, ही दैवी असतात. आणि माझा जो अनुभव आहे असं नातं मी नाही पाहिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं जे नातं आहे हे मीही पाहिलेलं नाही. बरं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जीव माझ्यावर जास्त होता का असाही मला कधी कधी प्रश्न पडत असेल, पण त्याचंही उत्तर मला उमजलं होतं. माझ्यापेक्षाही जास्त जीव आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब. आणि या नात्याला आम्ही अनुभवलंय. आणि 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आणि आदरणीय संजय बनसोडेजी, आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये 75 वर्ष स्पॉटलेस कॅरेक्टर हे काही साधं काम नाही. 75 वर्ष समाजामध्ये जे आपलं स्थान आहे ते अबाधित राखणं हे काही सोपं नाही. अलीकडे तर रोज एक आरोप होतो एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर किंवा राजकीय पुढाऱ्यावर. टीव्हीवर तुम्ही पाहता, पण सामाजिक भान राखून समाजाची जी आपली नाळ आहे ती कायम अबाधित राहील अशा प्रकारचा जीवन प्रवास साध्य करणं हे सोपं नाही. या व्हॉलीबॉल स्पर्धा एक निमित्त आहे. यातून आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्याकडनं प्रेरणा घ्यायची. म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एखाद्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथं झालेलं आहे. तर काकांना व्हॉलीबॉल आवडतो का मला माहिती नाही, पण मोहित भाईंना व्हॉलीबॉल आवडतो हे मला माहिती. त्यामुळं काकांना चेस आवडतो, बुद्धिबळ. म्हणजे त्यांना अनुरूप जर स्पर्धा काही आयोजित करायच्या असत्या तर त्या चेसच्या स्पर्धा, बुद्धिबळाच्या स्पर्धा आपण आयोजित करू शकलो असतो. पण मोईजभाईंच्या आवडीचा विषय व्हॉलीबॉल असल्यामुळं मोईजभाईला हा विचार आला. त्यांनी यशवंतराव पाटलांना गाठलं असावं. यशवंतराव पाटलांशी त्यांनी चर्चा केली आणि मग सर्जेराव मोरे यांना पाचारण केलं. सर्जेराव मोरे यांना पाचारण केल्यानंतर मग आबा पाटील आणि त्र्यंबक विसे यांच्याशी या संदर्भामध्ये विचार विनिमय केला आणि त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन झालं असावं असा माझा अंदाज आहे. तो खरं आहे का असा माझा अंदाज आहे. काही असलं तरी किमान एक स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय याचा आम्हा सगळ्यांनाच आनंद आहे. खरं म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे राज्याचे क्रीडा मंत्री राहिले. संजय बनसोडेजी हे क्रीडा मंत्री राहिले. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे क्रीडा खातं होतं का नाही मला माहिती नाही, कदाचित नव्हतं. अनेक खाते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाहिले. क्रीडा खातं पाहिलं का कधी मला माहिती नाही. व्यंकटराव बेंद्रे तुम्हाला याची कल्पना, काही खाते असे राहून जातात, पण
मुख्यमंत्री असल्यानंतर सगळेच खाते आपण पाहतोच ना, त्यामुळं त्या अर्थाने क्रीडा खातं सुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाहिलं. पण क्रीडा खात्याचे मंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मग आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि आदरणीय संजय बनसोडेजी यांनी क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिलं. आणि हा देखील एक योगायोग. आणि त्या काळामध्ये देखील या ज्या काही व्यवस्था आहेत त्याला बळकटीकरण करण्याचं काम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केलं. आणि कदाचित त्याच काळामध्ये शिवछत्रपती पुरस्काराने मोईजभाई यांना सन्मानित करण्यात आलं. हे देखील उदाहरण आपल्या समोर आहे. आणि संजय बनसोडेजी जेव्हा क्रीडा मंत्री होते त्याही काळामध्ये त्यांनी खूप कामं केली. म्हणजे तुम्ही सांगितलं आपल्या भाषणामध्ये की जी काही कामं त्यांनी त्या काळामध्ये केली. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल म्हणजे तालुका क्रीडा संकुल या कामांना त्यांनी मान्यता तर दिलीच, पण निधी सुद्धा दिला. जिल्हा क्रीडा संकुलाला देखील निधी दिला आणि विभागीय क्रीडा संकुलाला देखील निधी त्यांनी दिला. याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं देखील त्यांचे आभार आपण या प्रसंगी मानले पाहिजे. खरं म्हणजे संजय बनसोडेजी, तुम्ही असं म्हणालात की मोईजभाई तुम्हाला भेटलेच नाहीत मंत्री असताना. का भेटले नाहीत मला तर त्याची काही कल्पना नाही. कारण म्हणजे आमच्याकडे असं काही कोणी कुणाला भेटावं आणि भेटू नये असे काही आम्ही त्यांना आचारसंहिता कधीही लागू केलेली नाही. आता लपून छपून तुम्हाला कोण कधी भेटलं याची कल्पना मला आहे. कदाचित मोईजभाईंची सोय व्यंकटराव बेदरेंनी तुमच्या शेजारची जागा अगोदर धरल्यामुळं मोईजभाईची अडचण झाली असावी. आणि खरं म्हणजे कसं आहे संजय बनसोडेजी, तुम्ही काय कोणाला जरी मुंबईला घेऊन गेला तरी आमची काय हरकत नाही. जाहीररित्या इथं सांगा ना, फक्त घेऊन जाताना सुखरूप त्याला घेऊन जा आणि परत सुखरूप आमच्या घरी. कारण मुंबई आणि लातूरचा प्रवास हा 10 तासाचा आहे. आणि मला माहिती आहे ट्रेन मध्ये तुम्ही लवकर झोपत नाही, तेव्हा काही तास तुमच्या गप्पा. खरं म्हणजे निवडणुकीपुरतं राजकारण करायचं आणि त्याच्यानंतर विकासकारण करायचं हा मंत्रच आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी खूप बोलता येण्यासारखं आहे. खरं म्हणजे सामने होणार आहेत, खेळाडू इथं आतुरतेने वाट पाहत आहेत. बक्षिसाच्या रकमा तुम्ही चांगल्या ठेवल्या असाव्यात अशी माझी कल्पना आहे. आणि माझी सूचना देखील आहे की महाराष्ट्रामध्ये अशा स्पर्धा जिथं राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन होतं त्या सगळ्या स्पर्धांच्या तुलनेमध्ये या स्पर्धेचं बक्षीस याची रक्कम ही अधिक असली पाहिजे. म्हणजे 2-3 दिवसामध्ये त्याच्यात तुम्हाला काही वृद्धी करता आली तर मला असं वाटतं की ते करणं गरजेचं आहे. कारण जे खेळाडू इथं आलेले आहेत त्या खेळाडूंना आपण लातूरमध्ये इथं आहोत, लातूरमध्ये आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या औचित्यानं या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालो ही आठवण ते आपल्या गावाकडे शहराकडे त्यांनी घेऊन गेली. फक्त त्या संघाला बक्षीस देऊ नका. प्रत्येक स्पर्धक जो आहे, प्रत्येक स्पर्धक, प्रत्येक खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्याला देखील फुलला फुलाची पाकळी ही आपण देऊ करा अशी देखील मी विनंती आपल्याला या निमित्तानं करणार. अनेक मुद्दे मोईजभाई यांनी या ठिकाणी मांडले आणि संजय बनसोडेजी यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये काही पुन्हा भाष्य करून मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. ते जे सगळ्या मागण्या तुमच्या आहेत तत्वतः तर आपण मान्य केलेल्याच आहेत, पण राज्य सरकारकडनं पाठपुरावा करून क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून आम्ही दोघंही पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या
कशा आपल्याला मान्य करता येतील या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो. विभागीय क्रीडा संकुल देखील नावारूपाला येतंय, त्या संदर्भामध्ये देखील लवकरच काम सुरू होईल आणि त्यासाठी सुद्धा मला संजय बनसोडेजी यांचं कौतुक करावंसं वाटतं की त्याला जो काही वास्तू विशारद त्यांनी नेमला शशी प्रभू, म्हणजे ज्यांनी देशातले आणि राज्यातले सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल उभी केली अशा आर्किटेक्टला, मास्टर प्लॅनरला त्यांनी नेमलं आणि त्यांनी ही रचना आता लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलाची आखलेली आहे. मला असं वाटतं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विभागीय क्रीडा संकुल हे लातूरमध्ये उभं राहील आणि तो निर्णय क्रीडा मंत्री म्हणून संजय बनसोडेजी यांनी केला, याबद्दलही मला त्यांचं मनाचं कौतुक या निमित्तानं करावंसं वाटतं. इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आता तुम्हाला इंडोर व्हॉलीबॉल कोर्ट्स काय आणि इथं तर ते आपल्याला करणं शक्य असेल तर नक्कीच आपण ते करू, पण लातूर शहर महानगरपालिकेनं देखील महापालिकेचं एक क्रीडा संकुल उभं करण्याची आवश्यकता आहे. महापालिकेचं क्रीडा संकुल, आयुक्त तर आहेत, महापालिकेचं एक क्रीडा संकुल आपण शहरामध्ये किंवा शहराच्या लगत आपण उभं करण्याचा एक आराखडा तयार करा. एक इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे देखील आता आपण विकसित केलं पाहिजे, कारण आता उन्हामध्ये मैदानी खेळ याला मर्यादा आहे. कारण आता एवढ्या उन्हामध्ये पारा एवढा चढला आहे, घराबाहेर पडू नका म्हणून शासन कधी कधी मार्गदर्शक तत्व सुचवत राहतं आणि ते खरं आहे, कारण हीट वेव्ह एवढी असते, उन्हाच्या झळा लागून आजार होऊ शकतो किंवा दगा होऊ शकतो. तर त्या जीवितहानी सुद्धा टाळण्यासाठी आता इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या संदर्भामध्ये काही विचार होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं केलं, आता नागपूरला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं राहत आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल हे लातूरला जर आपण उभं करू शकतो आणि ते तुम्हीच करू शकता, संजय बनसोडेजीच हे करू शकतात. नाही, चांगल्या कामाला आपण एकच आहोत. लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपण एकत्रच आहोत. त्यामुळं जर विदर्भाचं नागपूरला होतं आणि पश्चिम महाराष्ट्राचं जर पुण्याला होतं, मुंबई तर आहेच, मराठवाड्याचं आपण लातूरला का आहोत? तर लातूरमध्ये देखील खेळाडू प्रचंड आहे. ऑलिम्पिक्सच्या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे, ऑलिम्पियाड इथं साकारलं गेलं पाहिजे आणि म्हणून ॲथलेटिक्स यासाठी सुद्धा ज्या व्यवस्था आवश्यक आहेत त्या व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकसित करायच्या. खरं म्हणजे लातूरमध्ये IPL झालं पाहिजे, लातूरमध्ये कबड्डी लीग झालं पाहिजे, लातूरमध्ये फुटबॉल लीग झालं पाहिजे, लातूरमध्ये बॅडमिंटन लीग झालं पाहिजे. आता काही नवे खेळ येत आहेत. आता पिकल बॉल आणि पॅडल बॉल ऐकलं की नाही मला माहिती नाही, पण त्याचं एक प्रचंड लोन आता पाश्चात्य देशातून आता भारतामध्ये आलेलं आहे आणि पिकल बॉल आणि पॅडल बॉल या नव्या खेळाला, हॉकी आपला राष्ट्रीय खेळ, हॉकीचा विसर आपल्याला पडलेला आहे. शाळेमध्ये असताना आम्ही हॉकी खेळायचो, पण आता हॉकी स्टिक आता चित्रपटातच पाहायला मिळतात. त्यामुळं हॉकीचा जो विसर पडला आहे त्या देखील संदर्भामध्ये, आणि मला आनंद आहे की आपल्या बाभळगावला एक हॉकीची टीम आहे, बाभळगाव, आणि त्या हॉकीच्या स्पर्धा बाभळगावला नित्य नियमाने घेतात दरवर्षी. आणि हॉकीला देखील आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल याकडे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्ष द्यावं लागेल. पण एक बाब मी या ठिकाणी, शेवटी कसं असतं मागासलेल्या भागामध्ये आता रोहित शर्मा IPL खेळायसाठी केव्हा लातूरला येते, विराट कोहली एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मॅच खेळायला केव्हा लातूरला येते, तर संजय बनसोडेजी या दिशेनं आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करावं लागेल. कारण विकासाचा देखील समतोल हा राज्यामध्ये असला पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मी आज आमच्या सगळ्या आयोजकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खेळाडू जे राज्यभरातनं आलेले आहेत, संघ जे राज्यभरातनं आलेले आहेत, आपली उत्तम व्यवस्था आयोजकाकडनं होईल. त्यांच्या सुरक्षेच्या
संदर्भामध्ये देखील आपण काळजी घ्यायची आहे आणि अतिथी देवो भव आपण मानणारे सारे आहोत, त्यामुळे ते अतिथी आहेत आणि त्यांची व्यवस्था यथोचित या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांची सुरक्षा व्यवस्थित या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यांचा जो लातूरमध्ये 2-3 दिवस जे वास्तव्य होणार आहे त्याचा जो अनुभव त्यांचा आहे तो अनुभव त्यांच्या आठवणीमध्ये कायम राहिला पाहिजे, अशा या आयोजनाच्या संदर्भामध्ये आपण सगळे काळजी घ्याल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो। यापेक्षा मी अधिक भाष्य करू इच्छित आता सारे आमचे जे रसिक आहेत ते देखील या ठिकाणी आतुरतेनं हे सामने सुरू होण्याची वाट पाहत आहेत, त्यामुळं आता त्याच्यामध्ये सामन्यांमध्ये आणि आता आपल्यामध्ये आम्ही फार वेळ घेऊ इच्छित नाही। ट्रॉफी देखील अतिशय सुंदर अशी या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून घेतलेली आहे, त्यामुळं या सगळ्या स्पर्धांचा आस्वाद 3 दिवस आपण या ठिकाणी घेणार आहात। स्पर्धांना मी यश चिंततो, या स्पर्धा अशाच वारंवार या लातूरमध्ये व्हाव्यात अशा सद्भावना देखील या निमित्तानं व्यक्त करतो। संजय बनसोडेजी यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला, याबद्दल त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना त्यांच्या 75व्या जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।